चला लोकांनो आज पाहूया शाळा घोटाळेवाल्यांची. नमस्कार, मी शंकर पाखरे, परिवर्तन क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. काल निवडणुका लागल्याच्या नंतर अनेक न्यूज चॅनलवाले सांगत होते की भारतीय जनता पार्टी नंबर वन. कमीत कमी 200 ते 300 वेळा त्यांनी म्हणलं असेल नंबर वन. पण ती नंबर वन कशामुळे आली याचा थोडासा आपण अभ्यास करू किंवा त्याच्यावरती थोडंसं टिप्पणी करूयात आपण. तर कशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने निवडणूक हायजॅक केली होती तर ते काही उदाहरणातून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर नंबर 2 की ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी ते जे काही ईव्हीएम होते त्या ईव्हीएम मध्ये छेडछाड केलेलं आहे. एक जी न्यूज मधून दाखवलंय की अमरनाथमध्ये ईव्हीएम मशीनची छेडछाड. नंतर पुढे अजितदादाच्या बारामतीमध्ये शहर अध्यक्ष यांच्याकडून पैसे मोजतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. मग आता हे पैसे कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या गरीबाला द्यायला चालले होते का अजून कशासाठी चालले होते का मतदारांना द्यायला चालले होते, नेमकं कशासाठी एवढ्या बॅगा भरून? आणि ही पुढारीची न्यूज आहे. असं नाही की IT सेलवाल्यांनी काहीतरी एडिट केलंय आणि टाकलंय, असं नाहीये त्याच्यामध्ये. पुढे भाजपाला मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करू, जी न्यूज बघा खाली. म्हणजे किती प्रकारे किती वेगवेगळे फॅक्टर वापरून ही निवडणूक हायजॅक करायचा प्रयत्न. ही पहा, लोकसत्ताची बातमी आहे की पनवेलमध्ये एका वडिलांना 268 पोरं, ते पण निवडणुकाच्या टायमिंगला. एवढा प्रचंड प्रमाणामध्ये घोळ जर अशा प्रकारे झाला असेल तर का नाही नंबर 1 येणार? अजून एक कारनामा, 4000 रुपये देतो कबशीला मतदान करा म्हणून बसून ठेवलं सरकारनामा न्यूज. या गोष्टीमुळे बीजेपी नंबर 1 आहे. अजून पुढचा कारनामा, स्ट्रॉंग रूमचे CCTV डिस्प्ले बंद करून टाकले, जी न्यूज. IT सेलवाले कार्टे नाही, त्यांचे काहीतरी टाकलेले काहीतरी एडिट करून फिरवत नाही न्यूज. काल दिवसभरामध्ये या सगळ्या गोष्टी मला बघायला भेटल्या आणि त्याच्यातून समजलं की भारतीय जनता पार्टी नंबर वन काय न्यूजवाले बोलतात. याच्या पुढचाही कारनामा, ज्या वेळेस मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन बंद पडले असं नाटक केलं गेलं किंवा दाखवलं गेलं लोकांनी, त्या टायमिंगला सकट ईव्हीएम बदलले गेले. कारण दुरुस्तीला म्हणून ते टाकले गेले आणि त्याच्याऐवजी जे दुसरे ईव्हीएम जोडले ते 100% सेटिंग करून आलेले होते. त्याची कसल्याही प्रकारे शहानिशा झालेली नाहीये. हा पण फॅक्टर बीजेपीने वापरलेला आहे निवडणुका हायजॅक. अजून पुढचा फॅक्टर, या लोकांनी 2000 बोगस मतदार वेगवेगळ्या भागातून आणून एका मंगल कार्यालयामध्ये कोंडले आणि ते लोक नंतर पकडले. त्यांना पैसे देतो म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि ती लोक नंतर पकडले गेले. म्हणजे अशा पद्धतीनं नगर परिषदेची मतमोजणी चालू असताना किंवा सुरू असताना नाश्ता देणारा कॉन्ट्रॅक्टर हा ईव्हीएमच्या रूममध्ये गेला, अशी बातमी न्यूजला आहे, बघू शकता स्क्रीनला. ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मतमोजणी थांबवली. TV9 ज्यांनी नंबर वन चालू होतं ना, त्यांनी आता हे त्यांच्या चॅनलचं आहे कालचं, त्याचे स्क्रीनशॉट टाकलेले आहेत. त्याच्यानंतर पुण्याच्या चाकणमध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये मशीन बंद पडली, त्यामुळं मतमोजणीला प्रॉब्लेम निर्माण झाला. आता हे का झालं असेल? सिंपल लॉजिक आहे, महाराष्ट्राला माहितीच आहे. कारण हे मशिनरी बंद झाल्या म्हणायचं, बिघाड झाला म्हणायचं आणि त्याच्यासाठी त्या दुसऱ्यात काहीतरी रिपेअरिंगला म्हणायचं, दुरुस्तीला म्हणायचं, परत दुसरे आणून सेट करायच्या. हा पण फॅक्टर वापरला गेला भारतीय जनता पार्टीने आणि यामुळं, या सगळ्या कारणांमुळं भारतीय जनता पार्टी नंबर वन आलेली आहे. कालही होती, आजही नंबर 1 आहे आणि ती उद्याही नंबर 1 राहणारच आहे. कारण जिथं चिटिंग होते त्या मार्कला काही किंमत नाही. अजून एक फॅक्टर, आणि तो फॅक्टर म्हणजे राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट 11 वाजल्यापासून तर 12:30 पर्यंत ठप्प. कधी मतमोजणीच्या दिवशी काय अर्थ घ्यायचा लोकांनी? एवढी यंत्रणा ढिल्ली आहे का? हा काय भाजीपाला आहे का? ही लोकशाहीची हत्या नाही आहे का? ही निवडणूक आयोग करतंय काय? जिवंत आहे का? दिसलं नाही कुठे. काय झालं, 2000 लोक त्या मंगल कार्यालयामध्ये बोगस वोट करण्यासाठी डांबून ठेवले गेले होते. काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी
भरमसाठ पैशाचा महापूर लावला, रेड हँड पकडले गेले चिन्हासकट. काय केलं निवडणूक आयोगानं त्याचं? नाशिकमध्ये 2 बोगस मतदार पकडले. काय केलं त्या 2 लोकांचं? पाठीमागच्या काळामध्ये, आता पाठीमागच्याच गोष्टीला, बोगस मतदान करून पळून जात असताना त्या लोकांनी त्या पोराला पकडला, चोपला आणि पोलिसाच्या तावडीतून सोडण्याचं काम कोणी केलं? एका आमदाराच्या पोरानं. काय केलं निवडणूक आयोगानं त्याचं वाकडं? काय करतो निवडणूक आयोग? निवडणूक आयोग ह्या आताच्या निवडणुकीमध्ये एवढे सगळे घोटाळे झाले, आता हे मी स्क्रीनवर दाखवले, याच्यावरती चकार शब्दही त्याचा नाही. मग ते निर्लज्जच म्हणायचे या सगळ्या गोष्टी. का तुम्हाला भारतीय जनता पार्टीने विकत घेतलंय म्हणून तुम्ही काहीच बोलत नाही? आणि हे जे लोकांची हिंमत होते ना बोगस वोट करण्यासाठी यायची, तर त्यांना गॅरंटी दिली जाते तुम्हाला काही होणार नाही. त्यामुळे स्वतः आमदाराचं पोरग त्याला हाकलून देतं आणि त्याच्यानंतर लोक करतात तर काय करतात, त्याला धरून पोलिसांना ताब्यात देतात. डिपार्टमेंट सगळे हँडल कोण करतं? भारतीय जनता पार्टी. त्यामुळं निवडणूक आयोग हे भारतीय जनता पार्टीचा बावला झालेला आहे आणि जिवंत राहिलं नाहीये. आणि जर निवडणूक आयोग जिवंत नाहीये ना, तर या महाराष्ट्रात लोकशाही सकट जिवंत नाहीये. नमस्कार.